मित्रांनो, आज आपण जाणार आहोत कर्नाटकमधील कुक्कुटनूर येथील यल्लामा देवीच्या दर्शनासाठी. जाताना आम्हाला वाटेमध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मंदिर श्री बिरोबा मंदिर आरेवाडी इथून आम्ही जात असताना आरेवाडीच्या बिरोबाचं दर्शन घेतलं आणि आरेवाडीचा बिरोबाचा जो परिसर आहे या परिसरामध्ये एक तेजस्वी वातावरण पाहायला मिळालं. मित्रांनो, आता आपण कर्नाटकमध्ये प्रवेश केलेला आहे. आपण बघू शकता कर्नाटकचे रोड आणि वातावरण कसं आहे. आणि आता आम्ही फायनली कुक्कुटनूर येथे पोहोचलेलो आहोत. सर्व भाविक भक्त या ठिकाणी येत आहेत. समोर आपण पाहू शकता भाविक ट्रॅक्टरने देवदर्शनासाठी आलेले आहेत. असे या ठिकाणी गाडी लावण्यासाठी मोकळा परिसर आहे. ही आहे आपली मैना. या ठिकाणी आम्ही नारळ घेतले. या ठिकाणी मराठी आणि कन्नड दोन्ही भाषा चालतात. आतनीपासून थोड्याच अंतरावर आहे हे मंदिर. आपण बघू शकता श्री ब्रह्मदेव प्रसन्न ब्रह्मदेवांचेही मंदिर या ठिकाणी आहे. आपण बघू शकता वेगवेगळे स्टॉल आहेत. मोठी बाजारपेठ आहे या ठिकाणी. हळदी, कुंकू, गुलाल या ठिकाणी सर्व आहे. खूप जागृत देवस्थान आहे. या ठिकाणी महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात भाविक या देवीच्या दर्शनासाठी येत असतात. या ठिकाणी देवीची जत्रा नाही पण यात्रेसारखी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. खूप गर्दी आहे. असे मोठमोठे स्टॉल आपण पाहू शकता. भरपूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्टॉल आहेत. संपूर्ण मंदिर परिसर या स्टॉलनी भरून गेलेला आहे, व्यापून गेलेला आहे. याच्यावरून आपण बघू शकतो की किती जागृत देवस्थान असेल. कुक्कुटनूरची यल्लामा देवी हा कळस आहे देवीचा. या ठिकाणी पेढे विक्रीसाठी सुद्धा आलेले आहेत. भाविक दर्शन घेतल्यानंतर जेवण करतायत. या ठिकाणी भाविकांची पूर्ण सोय केलेली आहे. आपण या ठिकाणी बघू शकता की रांगेने दर्शन चालू आहे. आता आपण पण जाऊन रांगेमध्ये उभे राहणार आहोत. या ठिकाणी येऊन मन खूप प्रसन्न झालं. आपण पाहू शकता किती रांग आहे या ठिकाणी. हे सर्व भाविक देवीच्या दर्शनासाठी रांगेमध्ये उभा आहेत. आपण बघू शकता देवीचे दर्शन. हे पुजारी आहेत देवीचे. आपण पाहू शकता कुक्कुटनूरची यल्लामा देवी. या ठिकाणी आपण दर्शन घेऊ शकता. या ठिकाणी नारळ वाढवण्याचं काम चालू आहे. ही रेणुका देवी आहे पण या देवीला यल्लामा देवी म्हटलं जातं. पाहू शकता आपण समोरून कशा पद्धतीनं मंदिर परिसर आहे. या ठिकाणी येऊन मन खूप प्रसन्न झालं. बघू शकता
शकता या ठिकाणी छोटीशी नदी देवीच्या समोरून वाहते आहे. खूप मोठी बाजारपेठ आहे ही. देवाविषयी जे काही साहित्य आपल्याला हवं आहे ते या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल. मित्रांनो, एक मंदिर असल्यामुळे किती लोकांना रोजगार मिळू शकतो पाहू शकता आपण. गर्व आहे मला मी हिंदू असल्याचं. या ठिकाणी बांगड्याही मिळतात. हे एक समोरचं मंदिर आहे. या मंदिराच्या दर्शनाला आपण जाणार आहोत. या ठिकाणी मोठीशी ढेकमळ आहे मंदिराच्या पाठीमागे. आपण बघू शकता अशा पद्धतीने या ठिकाणी भाविक भक्त दर्शनाला येत आहेत. आपणही सर्वजण एकदा कर्नाटकमधील कुकुटनूरच्या यल्लामा देवीच्या दर्शनासाठी यावं. मन प्रसन्न होऊन जाईल.